तेल ॲड करत आहे मी. चला आता आपण चिकन फ्राईड राईसची रेसिपी बनवायला घेऊया. त्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो सर्वात पहिल्यांदा ॲड करत आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा भाजत आलेला आहे, तर यामध्ये मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे ते ॲड करत आहे. अशा पद्धतीने कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी बारीक कापून घेतलेले गाजर, त्यानंतर शिमला मिरची, शिमला मिरची नंतर कांद्याची पात, लांब आकाराचे कोबी बारीक चिरून घातलेला आहे. अशा पद्धतीने एकजीव करून घ्या. चवीपुरतं मीठ, आपण रेड चिली पेस्ट करून घेतलेली आहे ती घालत आहे. सोया सॉस, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी. बघा अशा पद्धतीने एकजीव करून घ्या. हे बघा भाताची आमच्या क्वांटिटी जास्त आहे, 1 किलो भात आहे, त्यामुळे मी यामध्ये 3 अंडे एकदम फेटून घालणार आहे. यामध्ये यामध्ये आता आपले हे चिकन तळून घेतले होते ते ॲड करत आहोत. बघा अशा पद्धतीने आपला मसाला आता तयार झालेला आहे. तर यामध्ये आता आपण राईस ॲड करून घ्यायचे. हे बघा आता आपलं राईस घालून घेऊया. राईस ॲड करून घेऊया. तर आपला हे फ्राईड राईस झालेला आहे, चिकन राईस. थोड्या याला वाफेमध्ये 5 मिनिटं ठेवूया. झालं का बघूया आपण, वाफ भरली आहे का, त्यामुळे मी याच्यावरचं झाकण काढत आहे आता.
बघा आपलं छान चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहे. तुम्हाला माझी चिकन फ्राईड राईसची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.